प्रेज द लॉर्ड. जय मसे की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, आभार मानतो, उपकार मानतो. जिवंत देवाने सुंदर असा दिवस दाखविला आहे. पितराचं पहिला पत्र 5वा अध्याय 7 वचन. त्याच्यावर तुम्ही आपला सर्व चिंता टाका, कारण तो तुमचं काळजी घेतो. आमेन. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, देवाचं वचन प्रत्येक व्यक्तीला लागू आहे. देवाचं वचन सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या दुष्ट शैतानाला म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणारं प्रत्येक वचनानं जगेल. आमेन. हालेलुया. देवाचं वचन सत्य आहे. देवाचं वचन जिवंत आहे. देवाचं वचन कार्य करणार आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन सांगते, ते आकाशकडे पक्षीकडे बघा, पेरणी करत नाहीत, कापणी करत नाही, तरी स्वर्गीय पिता त्यांना खावास देतो. तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही? हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, येशू म्हणाला, तुमचं सर्व भार माझ्याकडे सोपवा. हालेलुया. तुमचं सर्व चिंता, सर्व गरजा, आवश्यकता देवाच्या हातात सोपवा. देवाला तुमचं काळजी आहे. दाऊद राजा म्हणतो भजन संहिता 23 अध्यायामध्ये पहिला वचन, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणी पडणार नाही. तो मला हिरवगार कुरणात बसवितो, माझा जीव ताजा तवाना करतो. हालेलुया. आणि आपल्या नावासाठी नीती मार्गाने चालितो आणि ताजा तेलाचा अभिषेक करतो. माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन सत्य आहे. येशू म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणारा प्रत्येक वचनानं जगेल. आमेन. हालेलुया. विश्वास करा. तुमचा सर्व गरजा, आवश्यकता देवाच्या हातात सोपवा. देवाला काळजी आहे, कारण देव सर्वशक्तिमान आहे. देव कोणाच्याद्वारे पण कार्य करतो. विश्वास करा. हालेलुया. एक विधवा बहिणीचा साक्षी तुम्हाला सांगतो. ते विधवा बहीण धुंडे भांडे करत होते. दुसरे तिथं जाऊन, ताईचा नवरा नव्हता, एक पोरगं होतं ताईचा, आणि कोणीतरी त्या मालकाला जाऊन सांगितलं आणि मग त्या मालकाने ताईला काढून टाकलं नोकरीवरून. आणि मग ती घरी आली, बघतो तर सगळं भांडे रिकामच आहेत, काहीच नाही. आणि मग ताईने प्रार्थना केली देवाजवळ की प्रभू, तू आमच्या गरजा, आमच्या आवश्यकता तुला ठाऊक आहे, मदत कर, सहाय कर. ताईने 3दा प्रार्थना केली आणि घरासमोर एक कावळा पडलेला होता मेलेला. आधी कावळा तिथं नव्हता. तिसऱ्यांदा प्रार्थना देवाजवळ केली आणि तिथं कावळा पडलेला होता. आणि त्या बहिणीनं आपल्या पोराला सांगितलं, जाऊन ती कावळा घेऊन ये. तो पोरगा बाहेर गेला, कावळा घेऊन आला घरामध्ये. ताईने चिरला, बघतो तर त्या कावळ्याच्या पोटामध्ये हिरा होता. आमेन. सत्य घटना आहे, सत्य साक्षी आहे. आणि ती हिरा घेतला, दुकानात गेला, बघतो तर ओरिजिनल हिरा होता. आणि त्याने पुष्कळ पैसे दिले. हालेलुया. त्या दुकानदारानं. आणि त्या ताईचं कितीतरी वर्षे गरज भागला. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, जसं विधवाच्या घरामध्ये पीठ नव्हता, तेल नव्हता, तसं देवाने 3-3.5 वर्षे तिचा बंदोबस्त केला, व्यवस्था केला. तसा ह्या विधवाच्या सिस्टरला, जे बहीण काहीच नव्हतं, बघा देवाने कसं अद्भुत रीतीने तिचा गरज भागविला. हालेलुया. आणि अद्भुत रीतीने कार्य केला. हालेलुया. ती हिरा ऐकून कितीतरी वर्ष ती आपल्या परिवाराचा व्यवस्था झाला, बंदोबस्त केला देवानं. हालेलुया. देवाला सर्व शक्य आहे. तो अद्भुत युक्ती करणारा देव आहे. तो सर्वशक्तिमान देव आहे. असंभवला संभव करणारा देव आहे. फक्त विश्वास करा, देव कार्य करतो. हालेलुया. भजन संहिता 34:5 वचन, ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं आहे ती प्रकाश पावला आहे, त्यांचं मुख लज्जेने कदा बेकाळणार नाही. आमेन. विश्वास करा. प्रेज द लॉर्ड. जय मसीह की.